नमस्कार, मी विशाल दांडे. आज सकाळी जो मी व्हिडिओ पोस्ट केलेला होता हळदवर कंद सळ करता, तर बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं पडलं आहे. त्यांनी मला कॉल केले की जर असे प्रादुर्भाव जर आमच्या शेतात जर नसेल आणि जर आमच्या हळदला जर 180 6 महिने जर झालेले असतील तर आता एक ॲप्लिकेशन कुठलं द्यायचं आहे. तर त्याच्याकरता मी एक तुम्हाला ॲप्लिकेशन सांगतो. तुम्हाला त्याच्यासोबत आज द्यायचं आहे कॅल्शियम ऑक्साईड प्लस बोरॉन. कारण कॅल्शियम ऑक्साईड जे आहे हे तुम्हाला पेशी विभाजन आणि पेशी लांब करण्यास मदत करते आणि कॅल्शियमचा वापर केल्यावरती बोरॉनची कमतरता जाणवते, म्हणून आपल्याला बोरॉन सोबतच घ्यायचं आहे. कॅल्शियम प्लस बोरॉन, कॅल्शियम ऑक्साईड 2 किलो आणि बोरॉन 500 ग्रॅम असा वापर करायचा आहे. दुसरी गोष्ट आपल्याला वापर करायचा आहे एक्सप्रेस पोटॅश, बेल्जियम फळचे एक्सप्रेस पोटॅश. तिच्यामध्ये तुम्हाला 50% पोटॅश आणि 17% सल्फर, म्हणजे तुमचं सल्फरची डिफिशियन्सी जी असते ती भरून निघते. आणि तिसरी गोष्ट तुम्हाला वापर करायचा आहे की रूट्स करता. जनरली आता शेवटचं एक ॲप्लिकेशन आपलं असतं, त्यामुळे रूट्स करता एक देऊन द्यायचं. एक कन्मई GR नावाचं एक प्रोडक्ट आहे, ते तुम्हाला साधारण 1 किलो या हिशोबाने सोडायचं आहे. आणि जर तुम्हाला NPK मध्ये जर जायचं असेल तर तुम्ही 0:34 किंवा 0:42-47 असे एक प्रोडक्ट तुम्ही सोडू शकता. नंबर 1 कॅल्शियम ऑक्साईड प्लस बोरॉन, नंबर 2 एक्सप्रेस पोटॅश, नंबर 3 तुम्हाला एक कन्मई GR आणि नंबर 4 0:34 का 0:42-47 हे तुम्हाला ॲप्लिकेशन आता द्यायचं आहे. आणि एक शेवटचं ॲप्लिकेशन्स तुम्हाला पाणी तोडण्याच्या वेळेस द्यायचं आहे. ज्यावेळेला तुम्ही हळदीचं पाणी बंद करतात त्याच्या साधारण काही दिवस आधी तुम्हाला हळद फुगवणी करता, वजन वाढण्याकरता, त्याचा कलर करता आपल्याला एक ॲप्लिकेशन द्यायचं आहे. ते फक्त एकच वस्तू असते, ते मी तुम्हाला नंतर व्हिडिओच्या माध्यमातून नंतर सांगेन. काही गरज असल्यास 8180884400 वर संपर्क करा. योग्य मार्गदर्शन नक्कीच दिलं जाईल. धन्यवाद.